यशवंत केलेदार आहेत. सर, काय सांगाल? पहिलं पत्रक देत आहात साने गुरुजी विद्यालयामध्ये, काय सांगू पाहताय? ह्या पत्रामध्ये जे काही सांगायचं आहे ते राज ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते पत्र त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये वाचूनही देखील दाखवलेलं आहे. तेच पत्र ते आता आम्ही सुरुवात करतोय सगळ्या मुख्याध्यापकांना प्रत्येक शाळेच्या द्यायला. त्याप्रमाणे आम्ही प्रथम इथे साने गुरुजी शाळेत आलेलो आहोत, मुख्याध्यापकांची वेळ घेऊन आलेलो आहोत. त्यांना हे पत्र देऊ आणि त्यांना ही गोष्ट सांगू की हिंदीची सक्ती जी आहे ह्याला आपण कडाडून विरोध करणं गरजेचं आहे. तो फक्त एखाद्या पक्षाने करून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच मिळून ह्याच्या साहित्यिकांनी, लेखकांनी किंवा पत्रकारांनी या सगळ्यांनी मिळून आपल्याला ह्याचा विरोध करायला लागेल. तरच शासन कुठेतरी त्याची दखल घेईल. आणि जर हे नाही आपण करू शकलो तर उद्या आपल्या मराठी भाषेवर हिंदीचं अतिक्रमण होईल आणि ह्या अतिक्रमणाचा परिणिती भविष्यामध्ये मराठी भाषा कुठेतरी लोप पावण्यामध्ये होईल. ह्या सगळ्या सारासार गोष्टीचं विचारमंथन किंवा चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे भेटीस आलेलो आहोत. आणि हे पत्र देऊन त्यांना आम्ही एक विनंती करणार आहोत की तुम्ही हिंदी सक्ती जी शासनाने केली आहे ती झुंगारून द्या आणि हिंदी सक्ती आम्ही मांडणार नाही अशा पद्धतीची भूमिका शाळा प्रशासनाने घ्यावी, ही विनंती करायला आम्ही आलेलो आहोत. एक मुख्य वाक्य म्हणजे जर तुम्ही छुपा पाठिंबा दिला किंवा समर्थन दिलं तर याला महाराष्ट्रद्रोह समजला जाईल. ते म्हटलंय साहेबांचं ते वाक्य असं आहे की जर उद्या शासनाच्या सक्तीप्रमाणे आपण जर हिंदी शिकवायला घेतली तर एक प्रकारे मराठीवर तो अन्याय आहे आणि तो महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रासाठी तो महाराष्ट्रद्रोह राहील. अशा पद्धतीचे त्यांची वाक्य आहे. तेही त्याच्या संदर्भातही आम्ही त्यांच्याशी बोलूच. शेवटचा प्रश्न, येत्या काळामध्ये कशा प्रकारे शाळांना भेट देणार आहात? किती शाळांचं टार्गेट ठेवलेलं आहे? कसं नियोजन आहे? विभागामधील आम्ही संपूर्ण मुंबईतल्या विभागाध्यक्षांना त्या विभागात त्यांच्या विभागात जितक्या शाळा आहेत, अगदी महानगरपालिकेपासून ICSE, CBSE ज्या काही शाळा आहेत सगळ्या शाळांना ह्या येत्या 2 दिवसामध्ये भेटी देणार आहेत सगळे आम्ही. आणि त्याची सुरुवात आजच सगळेजण करतील. आता सगळे पत्रक घेऊन गेलेले आहेत. मला कसं मी ह्याच विभागात असल्यामुळे मला जवळ आहे सगळं, त्यामुळे मी सुरुवात माझी लवकर झाली. इतरांचीही होईल आता थोड्या वेळात. अशा प्रकारे सर्व मनसैनिक आता प्रत्येक शाळेला भेट देत आहेत. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून त्यांचं पत्रक जे आहे ते सध्या देण्याचा प्रयत्न सध्या काम सध्या सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.